गेल्या अनेक महिन्यांपासून डी.एड. बी.एड. अभियोग्यताधारक शिक्षक भरती प्रक्रियेची वाट पाहतायत। शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली, पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड व्हायला सुरुवात झाली आहे। मात्र डी.एड. बी.एड. विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय आणि याच रोषातून आज डी.एड. बी.एड. अभियोग्यताधारक विद्यार्थ्यांनी पुणे आयुक्त कार्यालयासमोर मंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी अडवली आहे। नेमकी त्यांची काय मागणी आहे हे आपण पाहूयात। आपल्या सोबत काही डी.एड. बी.एड. अभियोग्यताधारक विद्यार्थी आहेत, बोलूयात त्यांच्याशी। काय सांगशील, काय नेमकी मागणी आहे, का रोष आहे तुमचा? सध्या राज्यभरामध्ये शिक्षक भरती प्रक्रिया चालू आहे आणि गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये अभियोग्यता चाचणी घेण्यात आली। तेव्हापासून अगदी बिंदू नामावली असेल, त्यांच्या संच मान्यता असेल, असे बरेच विषय पेंडिंग म्हणजे पूर्ण करण्यामध्ये शासनाचा वेळ गेलेला आहे आणि आता 1 वर्ष पूर्ण होत आलेलं आहे भरती प्रक्रिया चालू होऊन, तरीसुद्धा अजून शिक्षक भरती पूर्ण झालेली नाही। आणि मध्येच शिक्षक भरतीची जाहिरात दिल्यानंतर मध्येच काही निर्णय बदलण्यात आले, काही नवीन डिसिजन घेण्यात आले आणि त्याच्यामध्ये इंग्रजी माध्यमाला प्राधान्यक्रम देणारा एक जी.आर. प्रकाशित झाला। आता सध्या जी इंग्रजी माध्यमाला जागा देण्यात येणार आहेत त्या जी.आर.नुसार त्या जागा या सेमी इंग्रजी पॅटर्न असलेल्या शाळेवरती देण्यात येणार। सेमी इंग्रजी पॅटर्न हा मराठी माध्यमाच्या शाळेवरती राबवला जातोय, म्हणजे तिथं गणित विज्ञान विषय इंग्रजीमध्ये शिकवले जातात। पण हे जे गणित विज्ञान विषय शिकवणारे शिक्षक आहेत त्यांचं क्वालिफिकेशन बऱ्यापैकी जर तुम्ही पाहिलं तर 11वी पासून ते लोकांनी BSc 11वी 12वी BSc MSc हे क्वालिफिकेशन त्यांनी त्यांच्या इंग्रजी भाषेतूनच त्यांनी सगळे विषय शिकलेले आहेत। त्याचबरोबर पहिलीला एक गणित विषय असतो तो इंग्रजीमध्ये शिकवला जातो। तर ते विषय शिकवण्यासाठी इंग्रजी माध्यमातले शिक्षक नेमण्यात यावेत त्या सेमी इंग्रजी शाळेवरती, असं शिक्षण विभागानं ठरवलेलं आहे। पण आता काय झाले प्रॉब्लेम, 2013चा एक जी.आर. आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की सेमी इंग्रजीच्या शाळा आहेत त्या प्रत्येक शाळेवरती एक इंग्रजी माध्यमाचा शिक्षक देण्यात यावा। इंग्रजी माध्यम डी.एड. झालेला, मग ते शिक्षक जे आहेत ॲक्च्युअलमध्ये ती जी कन्सेप्ट आहे इंग्रजी माध्यमाचा शिक्षक देण्यात यावा तो कोणत्या वर्गाचा द्यायचा, 1 ते 5चा द्यायचा का 6 ते 8चा द्यायचा, याची कुठलेच तारतम्य याच्यामध्ये नाही। मग त्यांनी त्याच्यानंतरनं इंग्रजी माध्यमाच्या मुलांनी पाठपुरावा केल्यानंतरनं असं झालं की 13 ऑक्टोबर 2023चा एक जी.आर. प्रकाशित झाला आणि त्या जी.आर.नुसार त्यांनी काही प्राधान्यक्रम ठरवले आणि त्यानुसार इंग्रजी माध्यमाच्या जागा भरण्याचं ठरवलं। पण त्या 13 ऑक्टोबरच्या जी.आर.मध्ये त्यांनी ज्या 5 निकष ठरवलेले आहेत त्यानुसार सध्या शिक्षक भरती होताना दिसत नाही। त्यांनी पर्टिक्युलर एकतर एका जिल्हा परिषदला त्यांनी 1 ते 5लाच जागा दिल्या आहेत, एका जिल्हा परिषदला 6 ते 8च्या जागा दिल्या आहेत। म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही सुसूत्रता नाही आहे की कुठल्या जागा द्यायच्या, 1 ते 5च्या द्यायच्या का 6 ते 8च्या द्यायच्या। म्हणजे इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम हा असा नवा वाद लावून कुठेतरी शिक्षक भरती रखडायचा प्रयत्न या राज्य सरकारकडून सुरू आहे असं वाटतं? हो, आता ॲक्च्युअलमध्ये असा प्रॉब्लेम आहे की इंग्रजी माध्यमाच्या जितक्या जागा दिल्या जात आहेत तितके क्वालिफाईड कॅन्डिडेट आपल्या राज्यामध्ये नाही आहेत सध्याच्या घडीला। आणि त्याच्यामुळं काय होतंय, जे मार्कवाले कॅन्डिडेट असणार आहेत ते बऱ्यापैकी लागण्याची शक्यता आहे आणि जे हायेस्ट मेरिटवाले कॅन्डिडेट आहेत ते राहणार आहेत। आता ह्याच्यामध्ये असं झालं की 2010च्या भरतीपासून 2010च्या भरतीमध्ये सुद्धा 20% रिझर्वेशन देण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्या भरतीमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी जे होते त्यावेळी 140 मार्कवाला लागला नाही 2010च्या भरतीमध्ये, पण 70 मार्कवाला इंग्रजी माध्यमचा लागला। आता त्या विद्यार्थ्यांनी परत आता 2017ची परीक्षा दिली, 19ची परीक्षा दिली, 23ची परीक्षा दिली, तर ह्या दोन्ही परीक्षेमध्ये सुद्धा आता त्या मुलांना चांगले मार्क आहेत। पण आता इंग्रजी माध्यमाला 2017च्या भरतीमध्ये इंग्रजी माध्यमाचं आरक्षण रद्द केलं, जे काय असेल ते मेरिटनुसार भरा म्हटले। पण सध्या परत अनेकदा त्यांनी पर्टिक्युलर इंग्रजी माध्यमाला जागा द्याव्या असं सांगितलं गेलं। जर खरंच इंग्रजी माध्यमाच्या मुलांच्याकडे गुणवत्ता असेल तर ते 4-5 हजार, आता आपण 30,000ची भरती करतोय तर त्या 30,000च्या भरतीमध्ये 5,000 शिक्षक मेरिटने मिळणार आहेत ना यांना, तर त्या 5,000 शिक्षकांना यांनी साधन व्यक्ती म्हणून केंद्र स्तरावरती नेमलं गेलं पाहिजे। पण त्याच्यासाठी पर्टिक्युलर वेगळी जागा द्यायला नको, सर्व मुलांना एक